नमस्कार मंडळी, आजचा ट्रेक आपण करणार आहोत ढाकबैरी गड। तरी आपण आज ढाकबैरी गड एक्सप्लोर करणार आहे। तरी चला तुम्ही माझ्याबरोबर ढाकबैरी गड पाहण्यासाठी। तरी आपण आत्ता नुकताच जांभिवली या धनगर वस्तीवर आपली टू व्हीलर पार्क करून आपण आता कोंडेश्वराचं दर्शन घेणार आहे आणि इथून पुढे आपण ढाकबैरीच्या कडे जाणार आहे। तर चला आपण कोंडेश्वराचे दर्शन घेऊन मंडळी आपण कोकण कड्यावर आलो आहे। तसंच आपण आता समोर ढाकबैरी गड पाहतोय। तसंच आपण या कोकण पायथ्याशी असलेली काही गावं तसंच इकडचा डावीकडील सुळका आणि हा आपण ढाकबैरी गडाकडे जाताना असं जागोजागी रेमीन बांधून मार्किंग केले आहेत। आता आपल्याला या समोरच्या सुळक्याने समोरच्या रस्त्याने पुढे जायचं आहे। सगळं दृष्टीस पडतो। तसंच आपल्याला ह्या कच्च्या रस्त्याने सरळ या समोरील कड्याकडनं जायचं आहे। ढाकगडाकडे जाताना अशा गुलाबी कलरच्या काही रेड कलरच्या रिबिन्स काही झाडाला झुडपांना काही पर्यटकांनी बांधल्यात। ही तुम्हाला रस्त्याची निशाणी आहे। ईश्वराचा पुढचा टप्पा पार झाल्याहून एका कुंभीच्या झाडाला ढाकगड असा एक बोर्ड लावला आहे। इथून सरळ पुढे जायचं आपल्याला। आपण कोकण कडा आणि कड्याखालील घनदाट जंगल पाहत आहोत। हे ढाकच्या गडाखालील हा जो कोकणचा कड्याच्या समोरील जो जंगलाचा भाग आहे हा आपण पाहतोय। ढाकबैरी गडाकडे जाताना आपण कोकण कड्याच्या पहिल्या टप्प्यावर आलोय आणि आपण पहिल्या टप्प्यावरनं आता सरळ समोरच्या रस्त्याकडे जाणार आहे। तरी बघा आपण कोकण कड्याच्या पहिल्या टप्प्यावर आलो। पहिल्या टप्प्यावरनं तुम्हाला तुम्हाला बघा पहिल्या टप्प्यावरनं जो निसर्गाचा जो सौंदर्य जे दडलेलं आहे तो पट्टा संपूर्ण मी तुम्हाला दाखवतो। समोरच आपल्याला जो दिसतो ढाकबैरी गड आहे। हा जो रस्ता आहे हा खाचखळगे ओबडदोबड जंगलातला रस्ता आहे। तसंच ह्या रस्त्याला पावसाळ्यात जास्त पाणी असतं, त्यामधून तुम्हाला चालायचं अवघड आहे। तसंच आत्ता ह्या वर्षी कारवीला फुलं येऊन गेली, त्यामुळे नवीन कारवी आल्यात। ह्या ज्या नवीन कारवी आहेत ह्या कारवीला 7 वर्षातून एकदा फुलं येतात आणि फुलं येऊन गेल्यानंतर कारवी सुकतात। त्यामुळे आता हे जे समोर जे सुकलेली जी झाडं दिसतात ना ही संपूर्ण कारवीची झाडं आहेत। ही जी सुकल्याला जो पट्टा दिसतो रानाचा
आणि खाली छोटी गवतासारखी झाडे आहेत. ही कारवीची झाडं आहेत. ह्याच कारवीनंतर 5-6 वर्षात मोठ्या होतात, वर्षभरात मोठ्या होतात. तुम्हाला आत्ता ह्या इतक्या छोट्या दिसणाऱ्या ज्या कारवी आहेत ह्या मे जूनपर्यंत 5 फुटापेक्षा जास्त मोठ्या झालेल्या असतील. आणि त्यावेळेस हे जंगल आहे ते अधिकच भयान वाटतं. त्यामुळं ढाकबैरीचा गड ट्रेकिंग खूप इंटरेस्टिंग आहे. पण ती सावधपणा बाळगूनच केली पाहिजे. आणि ह्या जंगलाचा आनंद आहे. सह्याद्री पर्वत आहे. सह्याद्री पर्वतामध्ये अनेक जंगलं अशी आहेत की तिथं तुम्ही म्हणजे जेव्हा ट्रेक करता तेव्हा काही गोष्टी काही अपघात घडत असतात. ते तुम्ही कुठलाही ट्रेक करताना किल्ल्याचा ट्रेक करा या अन्य जंगलाचा ट्रेक करा, सावधतेने करा. पावसाळ्यात रस्ता चुकण्याची शक्यता असते, कारण की ज्या पायवाटा मारलेल्या असतात त्या पावसामुळे धुपून जातात. आणि ती म्हणजे रस्ता आहे, पाय रस्ता आहे का असंच खाच काळगा आहे पाण्यामुळे पडलेला, हे काही लक्षात येत नाही. त्यामुळं जंगलात भटकण्याची शक्यता सांगता येणार नाही. म्हणून पावसाळ्यात शक्यतो पाऊस उघडल्यानंतरच ढाकबैरीचा ट्रेक करा. आपण रस्ता उतरताना ढाक गडाखालील सुळका दिसतोय. आपण खिंड उतरत आहोत. आपण पुंडेश्वरकडून उतरल्यानंतर जी खिंड लागते त्या खिंडीमध्ये आपण आलेलो आहे आत्ता किल्ल्याच्या पायथ्याला. झाडांना अशा पिवळ्या गुलाबी अशा रिबीन बांधल्यात. ह्या रिबीनचा मागोवा घेतच आपल्याला पुढं चालत जायचं आहे. ढाकबैरी गडाच्या पायथ्याला रायगड परिवार, महाराष्ट्र व समस्त ग्रामस्थ ढाकगड परिसर यांनी हा फलक लावला आहे. फलकावर किल्ल्यावर असलेल्या काही स्मारक, काही किल्ल्याच्या अवशेषांची माहिती दिली आहे. तसंच किल्ल्याचा नकाशा या फलकावर दाखवला आहे. त्या नकाशा पाहून आणि किल्ल्याची माहिती वाचून तुम्ही किल्ल्यावर गेल्यास तुम्हाला अधिक सोयीस्कर होईल. उजवीकडील वाटेने गेल्यास आपण गारवाई मंदिराकडे जातो. आता आपणास फलकाच्या डाव्या बाजूने जायचं आहे. पानाच्या दृष्टीने पुढे चाला. आपण सध्या ढाकबैरी गडाच्या पायथ्याला आहे आणि आता आपण सरळ वरच्या रस्त्याने गडाकडे जाणार आहोत. आपल्याला या समोरच्या कडेच्या कडेनेच जायचं आहे. पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी वाहत असते तिथून, त्यामुळे पावसाळ्यामध्ये चालणं थोडं अशक्य होतं, घसरडं असतं. हा जो रस्ता दिसतोय कातळामधून कडेच्या कडेनेच आपण जाणार आहोत. फिल्म मंडळी किल्ल्यावरनं खाली येत आहेत गाडावरनं. हाय मित्रा, कुठून आलात तुम्ही? ढाकबैरीहून. नाही, कुठल्या गावचे आहेत तुम्ही? हा, सांगितलं आहे का? पूर्ण किल्ला पाहिला का? लेणीवर गेलो होता.
अच्छा, आज सुट्टी. अच्छा, नमस्कार दादा. नमस्कार. कुठले सांगितले आहेत का? काय आडनाव? ढवळे. ढवळे गँग आहे का? अच्छा, हे चढले का पोरं बरोबर? काय रे तू किल्ला चढला का? आता बसत बसत उतरतोय का? सवय होय. रविवारी ट्रेकिंगला. नमस्कार दादा, मला नाही ओळखलं का? ना पापा तुम्हाला रस्ता दाखवतोय. असा उताराचा रस्ता आहे आणि ही किल्लू मंडळी बसत उठत चाललेत. तेव्हा तुम्हाला दाखवतो. सांगिशे गावची ही बच्चे मंडळी आणि पालक आहेत. हे गड पाहून आता उतरत आहेत. धन्यवाद दादा. हे टिल्लू मंडळी उठत बसत उतार आहे खूप, त्यामुळे ती चालली आहेत. चढताना सुरुवातीचा हा जो खिंडीच्या नंतरचा जो टप्पा आहे तो बराचसा अवघड आहे आणि पावसाळ्यात खूपच घसरडं असतं. पहा हे आता जे दाखवतोय हा भाग पावसाळ्यामध्ये पूर्ण निसरडा झालेला असतो. आपण आहोत ढाकबैरी गाड्याच्या पायथ्याला. समोरची जी खिंड आहे ही खिंडीतूनच आपल्याला ढाकबैरी देवस्थानाकडे जाता येते. तसंच या खिंडीच्या समोरचं जे कातळ आहे, हा जो बोर्ड लावला आहे, या कातळापासून समोर गेल्यास आपल्या गडाकडे जाता येते. ते चला आपण जाऊया गडाकडे. आपण ढाकबैरी गडाच्या पायथ्याला खिंडीमधले हे जंगल दाखवतोय. आलेला सुळका आणि हा समोर सुळका दाखवतोय. इथून आपण वरती चढून आलो आहे. संपूर्ण रस्ता भटकत आम्ही कड्याच्या एका कडेकडेने आता ॲक्च्युली रस्ता पूर्ण असा म्हणजे बंद आहे. गवत वाढले, झाडं झुडपं ही पडल्यात आणि ह्या अशाच रस्त्याने वाकत आम्ही गडावरचा रस्ता काढत चाललोय. खतरनाक, एकदम खतरनाक. ढाकबैरीचा जो गड आहे त्या गडावर लेडीज किंवा लहान मुलं आणणं थोडंसं अवघड आहे आणि थोडंसं अशक्य आहे. आणखी हा जो गडावरचा जो रस्ता आहे एकदम म्हणजे आता उन्हाळ्यात तरी शक्य आहे. पावसाळ्यात मला सांगता येत नाही की आम्ही रस्ता चुकलो की काय, पण सध्या आम्ही ज्या रस्त्याने चाललो आहे गडाच्या पूर्वेकडील बाजूने आम्ही चाललो आहे. थोडीशी अस्पष्ट अशी पायवाट आहे आणि त्या पायवाटेने कड्याचा मागोवा घेत आम्ही गडाच्या पायथ्यापर्यंत पोचलो आहे. माझा एक सहकारी आणि मी आहे. घनदाट जंगल, गवत आहे, 2-2.5 फूट वाढलेलं गवत आणि त्यामधून रस्ता शोधत आम्ही चाललो आहे. पास समोर संपूर्ण खाली दरी आहे. 3-4 हजार फूट खोलाशी अखंड खाली दरी आहे आणि आम्ही रस्त्याचा मागोवा घेत चाललो आहे. इतकं गवत उंच आहे की रस्ता शोधणं सुद्धा फार अवघड आहे. चुकून तुम्ही जर भटकलात तर संपूर्ण डोंगरच फिरत बसाल. कारण की असा अगदी म्हणजे फूटभर असा पाय ठेवता येईल एवढाच रस्ता आहे आणि ह्या रस्त्यातूनच आपल्याला पायवाट काढत चालायचं आहे. घसालात तर संपलं बघा तुमचं. ह्या गवतातून दिसत नाही,
एवढं उंच गवतातून आम्ही चालतोय रस्ता काढत. आणि हा समोर पहा, हा समोर पूर्ण दरी आणि एकावर एक किती डोंगर आहेत. हे असं पाहिल्यानंतर असं वाटतंय की एकावर एक डोंगराचा थरच रचला आहे असं वाटतंय. हे पहा गवत दाखवते. संपूर्ण कड्याला 5 फूट उंचीचं कमीत कमी गवत आहे. आणि ह्या पूर्ण गवतातून झाडातून आपण आलो. सुरुवातीला आम्हाला असं वाटलं आम्ही रस्ता भटकलो, पण जास्त हे म्हणजे न घाबरता आम्ही रस्ता काढत राहिलो. आणि पुन्हा आम्हाला रस्ता लागला. पुन्हा भटकल्यासारखं वाटतंय, पण चाललो आम्ही पुढे पुढे. घनदाट जंगल, गवत, कडा हे सगळ्यांचा अगदी या ढाकबैरी गडावर संगमच पाहायला मिळेल तुम्हाला. आणि जो तुम्ही आता पण येताना निश्चित हातात काठी आणा. पायाखाली एवढं गवत वाढले की तुम्हाला पायाखाली काय आहे काय नाही काय कळणार पण नाही. त्यामुळे काठी असल्यानंतर थोडं तुम्ही सुरक्षित असाल. पायात तुमच्या शूज पाहिजे, कारण की अगं रस्ता आहे ना आपल्याला ह्या काठातून वरती चढून यायचं आहे. हे पहा मी रस्ता काढत काढत शेवटी आम्ही या बॉर्डरपाशी आलोय. ढाकगड हा फलक आम्हाला पाहायला मिळाला. तेव्हा असं वाटलं की आता आपण रस्ता चुकलो नाही आहे. आणि तेव्हा थोडासा जीवात जीव आला आमच्या. पण इथूनही रस्ता पाहिजे तेवढा खास नाही आहे, कारण की हा ऑक्टोबर महिना आहे. अतिशय गवत झाडं झुडपं वाढल्यात आणि ह्याच्यातूनच आम्ही रस्ता क्रॉस करत चाललो आहे. पुन्हा एकदा आम्ही रस्ता भटकलो आणि आम्ही इथे पाहता. आणि इथून आम्ही आत्ता या समोर जो पाण्याचा जो हे ओळ आहे ह्याच्या कडेकडेने आता समोर आम्ही चाललो आहे. कारण की आता सध्या इथं गवतामुळं रस्ता दिसेनासं झालं आहे आणि आम्ही भटकलो आहे थोडंसं. हे ढाकबैरी गडावर बरेचशा मोठ्या प्रमाणात कळकीचं बन आहे. हे बघा तुम्हाला कळकी दाखवतो आहे. आणि ह्या कळकीमुळं आपल्याला काय रस्ते वगैरे कळत नाहीत. आम्ही आता पूर्वेकडील भागाकडून मधल्या टप्प्यात आलो आहे. त्याच्या गडावर पोचलो आणि हा गडावरचा भगवा तुम्हाला दाखवतोय. बाळ रायगड या एका संस्थेने हा गडावर भगवा फडकवला आहे. तसंच गडावरचे फलक वगैरे बाळ रायगड परिवार महाराष्ट्र व समस्त ढाकगड परिसर असा या संस्थांचं नाव आहे. यांच्यामार्फत हे फलक असाच गडावरचा भगवा फडकवण्यात आला आहे. तसंच गडावर अनेक फलक आहेत ते यांच्याच मार्फत आहेत. आपण भगव्याचं दर्शन घेऊन पुढे जाऊया. ढाकबैरी गडावर आलोय आणि आता गडाच्या एकदम म्हणजे जिथं झेंडा फडकावलाय तिथं आलो. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा गड आज मी एक्सप्लोअर केलाय. तरी आपण दर्शन घेऊन पुढे पुढचा भाग पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवराय, जय शंभू राजे. ढाकबैरी गडावरनं जो खालचं दृश्य दाखवतोय हे पहा. हा सरळ कडा आहे आणि ह्या कड्याच्या खाली संपूर्ण 3-4 हजार फूट अशी खोल दरी आहे. त्या दरीमध्ये हे बघा जंगल आहे. तसंच खाली तुम्हाला
गडाच्या पायथ्याचा जो भाग आहे तो दाखवतोय मी. हे बघा घनदाट जंगल, 4-5 हजार फूट अशी खोल दरीमधलं जंगल आहे. हे समोर तुम्हाला तो सुळका दिसतोय बा, तो सुळका मी दाखवतोय. आपण समोरच्या डोंगरावरून आलोय, समोरच्या डोंगरावरून आपण आलो. गडावरचा काही भाग दाखवतोय तुम्हाला. गडावर संपूर्ण जंगल आणि झाडं झुडं वाढले. त्यामुळे आता पाहूया कुठं काय आवाज भेटतो त्याकडे पाहूया. या कळकीच्या बनातून आम्ही रस्ता शोधत चाललो. मित्रांनो, बा रायगड परिवार यांनी या किल्ल्यावर एक निशाणीचा म्हणजे असा एक त्यांनी फलक म्हणजे कोणत्या दिशेला कोणता किल्ला आहे हे दाखवण्याचा एक यांनी पोल उभा केला आहे. त्यामध्ये तुम्हाला दाखवतो बघा. यांच्या पोलच्या हिशोबाने जसं बाण दाखवला तसा तुंग म्हणजे कठीणगड, मोरगिरी, कोराईगड, नागफणी सुळका, राजमाची, सोनगिरी, माणिकगड, कर्नाळा, विशाळगड, प्रबळगड, सोंडाई, पेप, चंदेरी, मंगलगड आणि एका विरुद्ध दिशेला सिद्धगड, भीमाशंकर असं ह्या पोलवर काही दिशा दाखवल्यात. त्याप्रमाणे त्याचे बाण फिट केल्यात. हा पहिलाच मी प्रकल्प पाहतोय. सध्या जो बाणदर्शक जो खांब आहे, ह्या खांबाच्या बरोबर समोर आहे आणि इथून खालचा हा कोकणचा परिसर. आता सध्या दुपार झाल्यामुळे ते काय क्लिअर दिसत नाही आहे. तरी आता आम्ही आहोत ढाकबैरी गडावर पश्चिमेकडील बाजूकडे आहोत. ढाकबैरी गडावरचं कोठार बांधकाम दाखवलंय. बांधकाम आहे म्हणजे खाली फक्त अवशेष शिल्लक आहेत. ढाकबैरी गडावर पश्चिमेकडील बाजूस एक पाण्याचा तलाव आहे. सध्या त्या तलावात पाणी आहे पण खूपच कमी आहे. आपण गडाच्या पश्चिमेकडील बाजूकडे आहे. येथून तुम्हाला मी झेंडा दाखवतो. मित्रांनो, आम्ही या डोंगराच्या सांधेमधून ढाकबैरी गडाकडे चाललो आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ ढाकबैरीचा इतिहास म्हणजे पूर्वी जो बोरघाट आहे, बोरघाटाचा रक्षक म्हणून राजमाची, ढाकबैरी, लोहगड, विसापूर या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली. 1657 ते 1660 या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी ढाकबैरी, राजमाची, लोहगड, विसापूर हे किल्ले स्वराज्यात आणले. मंडळी, आपण आता ढाकबैरी गड संपूर्ण एक्सप्लोअर केला. ढाकबैरी गड संपूर्ण उतरून आपण आता कोंडेश्वर पायथ्याला आहे. तरी आपण या ढाकबैरी गड कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा.
ढाकबैरी गड हा व्हिडिओ आपणास आवडल्यास मावळ शक्ती या यूट्यूबला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.